समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर खंडोबाची वाडी तालुका पलूस जिल्हा सांगली येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत संपन्न होत आहे। दिनांक 11 फेब्रुवारी रोजी या शिबिराचा शुभारंभ भिलवडी जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष सुबोध वाळवेकर यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते। यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हके, खंडोबाच्या वाडीच्या उपसरपंच सौ रंगूताई शिंदे, खंडोबावाडी ग्रामपंचायत सदस्य सौ मगदूम, प्राध्यापक डॉक्टर व्ही.एस. विनोदकर, एनएसएस प्रकल्प अधिकारी डॉक्टर एस.डी. कदम उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे सुबोध वाळवेकर यांनी चितळे डेअरी ते कन्याकुमारी असा 11 दिवसांचा सायकल प्रवास केला। याबद्दल आपले अनुभव कथन करून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व उत्साह निर्माण केला। ते म्हणाले की कोणतीही गोष्ट जिद्दीने आणि आत्मविश्वासाने केल्यास ती सहज शक्य होते, पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते। कोणतीही गोष्ट विनासायास मिळाल्यास त्याचे महत्त्व किंमत वाटत नाही। जी गोष्ट कष्टाने मिळवतो तिचे महत्त्व कायम टिकून राहते। दररोज व्यायाम केल्याने मन शुद्ध व ताजेतवाने राहते। कामात उत्साह वाढतो, अनेक रोगांपासून शरीर दूर राहते। म्हणून दररोज व्यायाम करा व निरोगी राहावे असे ते म्हणाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की अनेक देशात मोठे मोठे अधिकारी सायकल चालवणे पसंत करीत आहेत, त्यामुळे त्यांच्या देशात कार्बनचे प्रमाण कमी होऊन आरोग्य चांगले राहत आहे। देशाला कार्बनपासून वाचवायचे असेल व प्रदूषणमुक्त देश घडवायचा असेल तर कार्बन निर्माण करणाऱ्या वस्तू नष्ट करा, सायकल चालवा, आरोग्य सुधारा, झाडे लावा, देश वाचवा असे ते म्हणाले। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले। सूत्रसंचालन कुमारी अवंतिका स्वामी, हेमा सुपनेकर यांनी केले। पाहुण्यांचा परिचय डॉक्टर एम.आर. पाटील यांनी करून दिला, तर आभार डॉक्टर विनोद सरांनी मानले। या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, प्राध्यापक, ग्रामस्थ उपस्थित होते। एक सांगतो की स्वतःला काही वेगळं समजू नका, नको ती ओझी लादून घेऊ नका। मी या घरातला आहे, माझं असं स्टेटस आहे, या स्टेटस मध्ये जर अडकला तर तुम्ही आनंदानं आयुष्य जगू शकणार नाही। तुम्हाला जर आनंदानं आयुष्य जगायचं असेल तर सिंपल फॉर्म्युला वापरा, साधं जगा आणि मन मोठे करून जगायचं। तुम्हा सगळ्यांना कौतुक आहे माझ्या कन्याकुमारी वारीचं, पण माझ्या अँगलमध्ये आम्ही मित्र जे गेलतो जर विचार केला तर लिटरली सांगतो खूप इझी, खूप सहजरित्या आणि खूप एन्जॉय केलेली आमच्यासाठीची ती ट्रिप आहे। मी तुम्हाला अजिबात फुगून काय सांगणार नाही, कारण फुगून सांगितलं की तुम्हाला त्याबद्दल गैरसमज तयार होऊ शकतो। हो, 2 मिनिटांमध्ये तो प्रवास खूप सहज इझिली केला। जरी दिसायला तो 1400 किलोमीटरचा प्रवास असेल तरी आम्ही रोज 150 किलोमीटर सायकलिंग करायचो। मी मुद्दाम 150 का म्हणतो, कारण तुम्हालाही ते शक्य आहे। आज सायकलकडे बघताना तुम्ही एक स्टेटस म्हणून बघा की चांगला स्टेटस आहे। सायकलला प्रवास करताना तुमच्याकडे लोक आदरानं बघतील, हे पहिला डोक्यात ठेवा। सायकलला प्रवास केला म्हणजे कमीपणा समजून घेऊ नका। दुसरा एक गैरसमज काढून टाका की एवढं सायकलिंग करायचं म्हणजे त्याला गिअरची हायफाय मॉडिफाईड सायकल लागते, अजिबात नाही। गेली 3-4 वर्ष आम्ही दरवर्षी भिलवडी ते पंढरपूर सायकल इथले सगळे रोजची लोक घेऊन करतो की त्यातली 1-2च फक्त रुटीन प्रॅक्टिस मधली असतात, बाकी सगळ्या त्या 30 लोकातली 25 लोक ही रोजचं काम करणारीच असतात। तरीही ते सहकारी 10 तासात भिलवडी ते पंढरपूर सायकलिंग करतात। त्यातल्या नव्या लोकांकडे साधीच सायकल असते, गिअरची नसते। म्हणजे डोक्यात एक काढून टाका की गिअरची सायकल असल्यावरच मी सायकलिंग करेन, हा हार्डल पहिला काढून टाका। कारण काय होतंय की एखादी गोष्ट सुरुवात करायची म्हणजे आपण निगेटिव्ह विचार करतो की माझ्याकडे ही गोष्ट नाहीये, माझं स्टेटस काय असेल, हे सगळं फेकून द्या। फक्त एकच विचार करा की मला करायचं आहे। तुम्ही जे पेरणार आहात मनात तेच उगवणार आहे। तुम्ही ठरवलात की मला हे करायचं आहे,
मला पंढरपूरला सायकल आहे, तुम्ही फक्त ठरवा, तुम्ही जा. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.